हे एव्हरीवन, वेलकम टू द न्यू ब्लॉग. कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आय होप सगळे मस्त आणि मजेत असणार आहेत. सो चला, आजचा वीकेंड चालू होणार होता आणि आजचा वीकेंड इतका धावपळीचा असेल असं मला वाटलंच नव्हतं. हे का मी म्हणते हे तुम्हाला पुढे कळलं जसं जसं व्हिडिओ समोर बघतालच. तर सकाळी सकाळी आधी आहे ना उठले, आवरलं सगळं काही घरातलं, पण अजिबात पाणी नव्हतं. म्हणजे आंघोळीला गेले आणि पाणी गेलं. जे काही थोडंफार साठवणीतलं पाणी होतं त्याने मी घेतलं आवरून आणि त्यानंतर मग लगेच किचनमध्ये वळाले. कारण दोन्ही बाळांना तर आंघोळ घालायची नव्हती आज, कारण खूप जास्त पाऊस होता. सो त्यांचं आवरून घेतलं, तोंड हातपाय वगैरे, आणि त्यानंतर आहे ना मी मस्तपैकी स्वयंपाक करायला आले. तर स्वयंपाक करायचा होता आणि त्यात मला बाहेर जायचं होतं क्लिनिकमध्ये. सो त्यामुळे ना मी इकडे पटापट असं आहे ना दुपारी जेवणासाठी खिचडी भात, मसाले भात, बाळांसाठी साधा भात आणि आमच्यासाठी नाश्त्याला उपीट, हे अशा 3 गोष्टी एकत्र करत होते. त्यात लाईट गेली होती त्यामुळं आहोंचं पाणीसुद्धा मी मशीनवरती तापायला ठेवलं होतं. सो पाणी वगैरे तापलं. त्यानंतर मी बाळांची खिचडी फोडणीला घातली आणि सोबतच आमचा उपमा देखील बनवायचं चालू होतं. आणि असं मल्टीटास्किंग मी पहिल्यांदाच केलं असेल. मला असं वाटतं की ॲट ए टाईम मी 2-2, 3-3 गोष्टी सोबतच करते. कारण एवढंच की नंतर आपल्यालाच थोडंफार हलकं पडतं. आणि जर आत्ता सगळं पटापट करते तर नंतरचा जो वेळ आहे माझा तर तो वाचणार आहे. कारण मला जर बाहेर जायचं आहे, सो मला या सगळ्या प्रिपरेशन आधीच करून ठेवणं आहे. कारण बाळं आहेत घरात, सो त्यांना पण त्यांचं खाणं पिणं व्यवस्थित झालं पाहिजे वेळेवरती. सो इकडे मी माझे उपीट बनवायला घेतलं होतं आणि टाईम मी ना तिकडे बाळांची खिचडी बनवून ठेवली होती. आणि बाहेर इतका जास्त पाऊस चालू होता की बास रे बास. आणि मला जायचं होतं त्यात बाहेर, त्यामुळे तर खूप जास्त टेन्शन आलं होतं. आणि मला पावसाच्या दिवसांमध्ये अजिबात घरातून बाहेर पडायला आवडत नाही. आणि इकडे काय झालं की मी कॅमेराचा अँगल चेंज केला, पण त्यानंतर आहे ना मी चेक करायचंच विसरले की माझं डोकं येतं आहे की नाही. सो इथं थोडंसं तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकता. आणि ना मग बाहेर एवढा जास्त पाऊस होता ना, सो माझं इकडं चालू होतं की आता पटापट आवरून जायचं, पण तरी पण पाऊस तोपर्यंत थोडंसं उघडेल, पण असं काहीच झालं नाही. खूप जास्त पाऊस होता आम्हाला घरातून निघेपर्यंत. सो मी इकडे ना मस्तपैकी उपीट बनवून घेतला आधी सगळ्यात तर. आणि त्यानंतर सोबतच आहे ना माझ्या मसाले भाताची पण तयारी करत होते. मसाले भातासाठी ना मी मस्तपैकी खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर, मिरची वाटून घेतली. आणि नॉर्मली एकदम सिंपल असं मी भात करणार होते. त्यामुळं मग आहे ना मी इकडे कांदा, टोमॅटो, कढीपत्ता वगैरे चिरलेलं तुम्हाला दिसतच असेल. सोबतच हे जे वाटण आहे तर ते बनवून घेतलं होतं. आणि मी कुकरमध्येच फोडणी दिली, कारण पटकन भात झाला असता आणि तेवढा मला वेळही नव्हता. सो मी पटापट भात बनवून घेतला. आणि हा भात आहे ना खरंच खूप छान लागतो. तुम्ही नक्की एकदा असं ट्राय करू शकता. आणि मग जर तुम्हाला हवा असेल तर मी याची रेसिपी पण एकदा ना नक्की शूट करेल. सो एवढा मस्त भात बनतो ना, जसं आपण लग्नांमध्ये वगैरे खातो ना मसाले भात, असा थोडासा डार्क कलरमध्ये वगैरे असतो तसा खूप भारी होतो. सो माझा उपमा वगैरे बनवून झाला. अहोंना तो खायला दिला होता. आणि त्यानंतर मग आहे ना मी म्हटलं आता चला, मला तर खायला वेळ नव्हता. सो मी असंच उभ्यानेच खात होते. एकीकडे भात बनवायचं काम चालू होतं आणि एकीकडे ना उपमा खात होते. सो एवढं सगळं करून फायनली माझं सगळं जेवण बनवून झालं. बाळांसाठी खिचडी भात बनवून झाला होता. आमच्यासाठी जो भात बनवला तर तो पण रेडी होता. आणि उपमा तर आमचा खाऊन पण झाला. सो इकडे कुकर गरमच होतात. आणि बघू शकता मी किचन पण सगळं आवरून घेतलं. पाणी नव्हतं तरी पण ना जे काही थोडंसं साठवणीतलं पाणी होतं त्यातच आवरून सगळं घेतलं. आणि तोपर्यंत बाळांच्या पप्पांनी मला एवढी छान हेल्प केली की त्यांचं सगळं आवरून घेतलं होतं. बाय, कुठं चालला तू? सगळं आवरलंय अजून, म्हणजे बाकीचं सगळं झालंय. फक्त आता मशीन बाकी आहे, कारण ना पाणीच गेले. सकाळीच लवकर पाणी गेलं होतं, त्यामुळे जे काय होतं साठवलेलं पाणी त्याच्यातच सगळं काय आवरायचं चालू होतं. पटपट सगळं आवरून घेतलं, कारण मला आता जायचं क्लिनिकमध्ये. सो आत्ता वाजले ते 12 वाजून गेले ते. आणि त्यानंतर मग मला परत जाऊन यायचं रिटर्न. सोबत तिकडून आल्यावरती परत स्वयंपाक बनवायला लागला असता. म्हणून मग बाळांसाठी खिचडी आणि आमच्यासाठी जेवण, मसाले भात वगैरे सगळं बनवून चालली आहे, जेणेकरून आल्यावरती काही टेन्शन नाही. आणि बाहेर एवढा जास्त पाऊस पडतो आहे, कपडे तर वाळलेच नाहीत अजिबात. हे बघा सगळे कपडे असेच. आणि पाऊस बघा तुम्ही कसला पाऊस पडतो आहे. कंटिन्यू सकाळपासून पाऊस होता. आणि तसंही आज मुसळधार पाऊस असं सांगितलंच होतं. सो पण मला जायचं आहे आता. तर आता थोड्याच वेळात भाऊ आणि ती येतील, ते दोघंजण ह्यांना घेतील. तोपर्यंत आम्ही जाऊन येऊ, रेनकोट वगैरे घालून जाणार आहे, जेणेकरून मग तिकडे जाऊन लगेचच येईल. थोड्याच वेळाचं काम आहे, जास्त वेळाचं काम नाही, त्यामुळे थोडा वेळ लागेल. आता थोड्या वेळात निघते आणि मग बोलते. सो आता आम्ही क्लिनिकमधून वगैरे आलो आहे आणि आता ना वडापाव घ्यायला थांबलो आहे आमच्या घराच्या इथेच जवळ. इकडं आहेत मागं ते वडापाव घेतात. पण इतकं जास्त पाऊस चालू आहे, तुम्हाला दाखवतो बॅक साईडने. खूप जास्त पाऊस चालू आहे. आणि मी आता फक्त कोट घातला त्यामुळे तरी ठीक आहे, नाहीतर एवढा जास्त पाऊस चालू होता, अवतार काय झाला बापरे.
कशा येऊन असं झाले कधी जाते. कसा आहे पाऊस? रिटर्न करा की जरा एवढा पाऊस पडतो बाहेर. मस्तपैकी गरम वडापाव घेऊन जातो. आता घरी जाऊन मग खाणार आहे. तोपर्यंत दोन्ही पिल्लं फोन लावा घरी. काय करतात आहे दोघं पिल्लं काय करतात ते काय माहिती आहे का. तर चला अजून घरी गेल्यावर त्यांना पण चारायचं आहे. त्यानंतर मग आम्ही थोडंसं मी बनवून आले होते त्यामुळे काही नाही. पण म्हटलं थोडा गरम वडापाव घेऊन जावं. काय बोलायचं? फोटो काढायचं तुला? मी फोटो नाही काढते व्हिडिओ काढते ना मी. दात घासले तू? काय खाऊ खाल्लास तू आता? ओके काय खाऊ खाल्लास? हां बरं मी बोलू आता थोडंसं. बाबू क्युटी 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 पाहिलं तू? कशी आहे तू? क्युटी क्युटी. तर कट टू डिरेक्टली संध्याकाळ. तर जसं मी म्हटलं की क्लिनिकला गेले होते आणि क्लिनिकवरून येताना जो काही भयंकर काय बोलतात त्याला एक इन्सिडेंट झाला असं पण बोलता येईल. पण ते गॉड नोज काय होतं काय नाही. पण रिटर्न येताना जे काही घडलं ना आमच्यासोबत ते खरंच खूप भयानक होतं. आणि भयानक म्हणजे अगदी ते कल्पनेतही नव्हतं. त्याच्यामुळे ना खूप जास्त घाबरलं होतं दोघं पण. त्यानंतर घरी आले आणि बघते तर अजूनही पाणी आलं नव्हतं. सकाळी 9:30च्या वेळेस टायमिंगला पाणी गेलं होतं. तर त्याच्यानंतर ते अजूनही पाणी नव्हतं आलं. 5:30ला पाणी आलं. त्यानंतर मग पूर्ण घर वगैरे क्लीन करून घेतलं. मशीन लावून घेतली जी की सकाळीच लावली होती. पण पाणी नव्हतं तर त्यामुळे ती काही लागलीच नाही. मग त्याच्यामुळे मग आहे ना बाकीचे काही हाताने कपडे धुवायचे होते ते धुतले. सो आता मशीन लावली. कपडे बाहेर वाळत घातले. जे आधीचे धुतले होते ते पण काही पाऊस इतका जास्त पाऊस चालू होता की वासरे बस. त्यामुळे सुकले पण नाहीत. सो तरी पण ते थोडेफार ॲडजस्ट करून ठेवले. आणि पावसाळ्याच्या दिवसात ह्याच गोष्टीचं एवढं जास्त टेन्शन असतं ना मला खूप जास्त. आणि हे सगळं करून झालं आवरलं. आता म्हटलं बाळं पण उठलेत. ते दोघं जण झोपले होते तेवढ्या सगळं माझं आवरून झालं. आणि आम्ही तिथं गेलो होतो क्लिनिकला. तर तिथून येताना दादा नको वाजू. हे बघा काय करतोय. नको करतोस नको करू. हा पोरगा काय ऐकणार आहे. सो तिकडनं येताना जिथं आम्ही गाडी पार्क केली होती तर ऐकत नाही होतं. थांबा ओ ग म्हणजे बाळ. तर परत तिकडनं येताना आम्ही जिथे गाडी पार्क केली होती तिथे म्हणजे एक भाजीवाले जे असतात ना तर त्यांचं जे शेड होतं त्याच्या खाली आम्ही जस्ट पार्क केली होती. कारण तिथं भाजीचं दुकान बसलेलं नव्हतं. सो म्हटलं चला शेडमध्ये पण राहील. आणि प्लास्टिकचं त्याला वरती कागद वगैरे होता. आणि त्याच्या शेजारी DP होता लाईटचा. आणि काय माहीत नाही आम्ही दोघंजणं निघालो आणि इथं म्हणजे ते गाडी काढत होते आणि मी तिथून थोडीशी पुढे होते म्हणजे मागे होते. तर तिथून मी त्यांच्यापर्यंत आले सुद्धा. आणि तिकडून मग माणसं बोलायला लागले की नाही का बाजूला व्हा. तर आम्हाला काही समजलं नाही. त्या पॉईंटला काय करावं कळलंच नाही. शेवटी त्या DPमध्ये स्पार्क झाला. आणि तो स्पार्क असा झाला की आमची गाडी जस्ट वरती तो स्पार्क झाला. आणि लकीली त्याच्यावरती ते थोडंफार शेड होतं. त्याचा तर काही फरक पडलाच नसता. पण तो जास्त जोरात नव्हता स्पार्क. त्यामुळं खूप म्हणजे काय बोलतात दुर्घटना घडणारी ती वाचली. आणि त्यानंतर मग तिथून ते लगेच पळाले. ते निघाले. मी इकडे या साईडला आले. आणि त्याच्यानंतर मग लगेचच ते जे वायरमॅन लोक वगैरे होते तर ते आले. आणि ते बोलत होते आम्ही तुम्हाला इतका वेळ झाला आवाज देत होतो तुम्ही ऐकलं नाही काय. पण आम्हाला म्हणजे पाऊस होता त्याच्यामुळे आणि निघायची घाई होती कारण बाळं घरी होते. सो पटापट निघत होतं. आणि बाहेर काय असं बाकीच्यांकडे पाहिलं नाही की कोण आपल्यालाच आवाज देते. कारण मी एका मुलाकडे बघितलं तो बोलत होता सरका. पण मला समजलंच नाही की तो आम्हाला सांगतोय म्हणून. आणि मग त्यानंतर मग हे असं सगळं झालं. सो पटकन गाडीवरती बसलो. गाडी बाजूला घेतली लगेचच. पण तोपर्यंत काय झालं होतं जास्त मोठा स्पार्क नव्हता. पण तो एक भीती वाटते ना तर तशी भीती वाटली होती. सो मग आम्ही दोघं पटकन गाडीवरती बसलो आणि घरी निघालो. सो येता मध्ये थांबलो होतो. म्हटलं चला गरमागरम वडापाव वगैरे घेऊन जाऊयात. आणि इतका जास्त पाऊस होता पूर्ण येईपर्यंत. आणि घरी आल्यानंतर पाऊस थांबला. म्हणजे थोड्या वेळासाठी थांबला पण व्यवस्थित एकदम छान थांबला. जर तोच आम्ही जाऊन येईपर्यंत जर थांबला असता ना तर खूप बरं झालं असतं. आणि पावसाळ्याच्या दिवसात अशा ठिकाणी गाड्या लावणं प्रेफर करूच नका जिथे जवळपास DP आहे किंवा काय आहे. कारण कधीच काहीच सांगता येत नाही काय होईल. म्हणजे आज आमच्या तर अजिबात ध्यानीमनी पण नव्हतं की असं काहीतरी होऊ शकतं. आणि हे असं सगळं होऊन बसलं. सो त्यावेळेस मला फक्त एकच विचार होता की बाळं माझे घरी होते. आणि आता तेवढं झालं आणि त्याच्यानंतर लगेचच घरी निघून आलो. तासाभरात आम्ही येऊन गेलो. पाऊण तास सव्वा तास वगैरे झाला असेल तेवढ्या वेळात आम्ही येऊन गेलो. सो मग आता घरी आले आवरलंय सगळं काही. आणि ही पिल्लं आहे ना मस्तपैकी झोपली होती. छान झोप घेतली त्यांनी है ना बाबू. झोपला होता ना तू. हे काय गाय कोणी केली होती.
बळबळ त्याला झोपवलं होतं. तरी झोपलेत बराच वेळ, 1.5-2 तास झोपले होते दोघे पण मस्तपैकी. आता उठले, त्यांना चारते आणि त्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची. आणि आहे ना बऱ्याच दिवसापासून आहे ना मला इडली बनवायची, कारण बाळांना आवडते सोया स्टिक, खूप जास्त सोया स्टिक आवडायला लागले त्यांना. आणि मग ते बाहेरून आणणार ते तेलकट वगैरे. आता चकली तरी तेलकटच असते, पण तरी पण त्या मानाने आपण घरात बनवतो त्यामुळे ते तेल व्यवस्थित वापरलेलं असतं, स्वच्छ वापरलेलं असतं. आपल्याला माहिती असतं आपण कसं बनवतोय, काय बनवतोय, किती प्रिकॉशन्स घेऊन बनवतो. तसंच बाहेरून जे काय खाणं येतं तर हे आपल्याला अजिबातच आयडिया नसते की कसं असेल, काय असेल. सो मग आहे ना माझं असं चाललं की त्यांना जे सोया स्टिक आवडते ना, तर मी घरामध्येच आहे ना मग चकली बनवते, जी आपली भाजणीची चकली असते नॉर्मली. सो ती बनवते. आणि आमच्या सोसायटीमध्येच आहे ना एक ताई आहेत, त्या दळून देतात पीठ वगैरे. सो मग त्यांच्याकडे पीठ दळायला देईल. तर मग म्हटलं आता बऱ्याच दिवसांपासून चालू होतं बनवायचं, तर तिची भाजणी पण मला आज करायची. सो स्वयंपाक करून घेते आणि त्यानंतर मग भाजणी करते. आणि भाजणी मी कशी बनवते हे पण तुम्हाला मी नक्की सांगते. खूप भारी अशी चकली होते त्याने. सो ते मी प्रमाण एकदा मी यूट्यूबवरतीच पाहिलं होतं. सो तेव्हापासून मी तेच प्रमाण फॉलो करते आणि खूप मस्त खुसखुशीत मेन म्हणजे ना चकल्या होतात त्याच्यावरती. सो आता पटापट मी ना स्वयंपाक वगैरे करून घेते. तोपर्यंत आहो येतील, ते पण जिमला गेले होते. सो ते येतील थोड्याच वेळात. त्यानंतर मग थोडासा नाश्ता वगैरे बनवाल आणि मग स्वयंपाकाला लागते. त्यानंतर मग मी ना चकलीची भाजणी करायला घेणार आणि उद्या वगैरे ते दळायला देईल. सो चला, आजचा दिवस असाच होता. आणि जे काय असेल ते मी पुढे शेअर करतेच की चकलीची भाजणी वगैरे मी कशी करते. सो व्हिडिओ कंटिन्यू बघा. डोळ्यापाशी जाते, त्याच्या डोळ्यावरती जाते त्याचं. तर चला, आता जेवण वगैरे झालं आणि मग ना मी चकलीची भाजणी करायला घेत होते. सो जेवणामध्ये नॉर्मली मटकीचा रस्सा आणि भाकरी वगैरे बनवले. आता दोन्ही पिल्लं मस्त बसलेत. आणि सेकंड टाईम जी वाफ द्यायची तर ती देऊन झाली शौर्याला. आणि आता शर्विल बसलाय घेत. हे बघ, स्वतःच छान घ्यायला लागला तो वाफ. सो आता म्हटलं तर चकलीच्या भाजणीसाठी जे काय साहित्य लागते तर ते मी काढून ठेवले इकडे. त्याचं प्रिपरेशन आहे ते तुम्हाला दाखवतेच. आणि मला धने नव्हते घरामध्ये, माझ्या लक्षात नाही. सो धने ना नंतर मी ॲड करेल उद्या सकाळी वगैरे, ज्यावेळेस दळायला देईल त्यावेळेस थोडेसे रोस्ट करून मग देईल. आता एवढा वेळ नाही आहे की ते धुवून मग वाळवून आणि मग ते सगळं करायला. सो त्यामुळे ना एक ओला कपडा घ्यायचा, मी इथं घेतला, थोडासा आहे ना मॉइस्ट केला आहे, जेणेकरून ज्या डाळी असतात ना, म्हणजे साबुदाणा म्हणा किंवा जे आपले तांदूळ असतात तर त्या तांदळाला वगैरे ना थोडंसं पावडर असते. सोबत ते पुसून मग आपण ते भाजून घेणार आहे. सो मी आता काय काय साहित्य घेतले ते तुम्हाला दाखवते आणि पुढची रेसिपी सांगते. तर सगळ्यात पहिले तर इकडे ना मी 4 कप तांदूळ घेतले ते, जे की रेशनचे तांदूळ असतात. सो आपण तेच तांदूळ घ्यायचे ते, जेणेकरून आहे ना त्याला छान हे असतात. आपले बाकीचे जे तांदूळ असतात ना तर जुने तांदूळ हवेत कोणते पण, तर मग हे रेशनचे तांदूळ बेस्ट असतात. सो मी इकडे 4 वाट्या आहे ना रेशनिंगचे तांदूळ घेतलेत. त्यानंतर आपल्याला 1.5 कप हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे. आणि त्यानंतर पाऊण वाटी आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे. सो इकडे आणि मी ना अर्धा वाटी उडदाची डाळ घेतली आहे. ही उडदाची डाळ आहे आणि ही मुगाची डाळ आहे. तर मुगाची डाळ आपल्याला पाऊण वाटी घ्यायची आहे. त्यानंतर 1 कप पोहे आणि 2 चमचे जिरे घेतले ते. तर मी ना याच वाटीने मोजून घेतले. सो या वाटीच्या अंदाजाने मी हे सगळं मापून घेतलेलं आहे. सो आता इकडे झाले, फक्त यामध्ये धने ॲड करायचे, जे की मी उद्या ॲड करणार आहे. सो आता सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे आपल्याला ह्या ज्या डाळी आहेत तर ह्या आहेत ना, ह्या 2 डाळी ज्या की सेमच आहेत, भाजायला ह्यांना फारसं काही लागणार नाही. त्यामुळे ह्या 2 डाळी मी आता सगळ्यात पहिले पुसून घेते आणि त्यानंतर मग आहे ना ते रोस्ट करून घ्यायच्यात आपल्याला. मी सामान बघितलं आता काय काय घ्यायचं आहे. सो आता मी हे काय करणार आहे की जे आपण वाट्यामध्ये डाळी वगैरे घेतल्या तर त्या थोड्याशा नॉर्मली पुसून घ्यायच्या, ते कारण आपल्याला धुवत बसायला टाईम नाही आहे. सो आता ह्या सगळ्या डाळी मी पुसून घेणार, जेणेकरून त्याची पावडर निघून जाईल आणि त्यानंतर मग रोस्ट करणार. सो मी जसं काय पुढची स्टेप करते ती तुम्हाला मी पुढे दाखवते. कोणतं येतोय? एकदम नॉर्मल आवाज येतो ना, त्या मशनीचा कसा आवाज येतो एवढा मोठा?
बघा किती स्पीड होतं. बारीक बारीकची गरज पण नाही. मम्मी तुम्हाला काय म्हणतात त्याची सीट मग येऊन आणि इथं पण होतं ना शिकायचं मग कुत्रे. कमी करा ना माहिती एक वर्ष चालू आहे. हे समजलं का तुला? हा बाजार शेड्यूलला. शेड्यूलला बाजार. हा जास्त नाही करावं. हे एकच ठेवूया. थोडंसं राहिलं. त्याच्यावर तेल शिकतंय का? हा तेल शिकतो. पेज कुठं मग थोडंसं घेऊन टाकलं संपलंय का? थोडंसं राहिलंय. पेज म्हणजे आतमध्ये ना त्या औषधाचं. बस बस. थांबा उद्या थोडं थोडं. मला काय कधी आलं तर नाही. सो आता इकडं आपली भाजणी तयार झाली आहे पूर्ण आणि आता ही आहे ना मी फॅन खाली ठेवणार आहे थोडा वेळ थंड होण्यासाठी आणि थंड झाली की मग आपल्याला बॅगमध्ये भरायची आहे. गरम गरम भरायची नाही त्यामुळे ना मऊ पडून जाणार सगळं. सो आता ही भाजणी मस्तपैकी आहे ना थंड करून घेणार मी. रात्रभर म्हटलं तरी फॅन खाली ठेवेल पण त्याच्यावरती झाकण ठेवून देणार जेणेकरून. सो आपली भाजणी बनवून झाली. आता मी ती थोडीशी थंड करायला फॅन खाली ठेवते. थोडंसं त्याच्यावरती कपडा वगैरे टाकून ठेवल आणि सो आता हे सगळं आपल्याला जे काही झालं आहे त्याच्यामध्ये फक्त धने ॲड करायचे ते जे की पाव वाटी धने फक्त लागतात त्याच्यात. तर मग ते म्हणजे ॲटलिस्ट 2 ते 3 टीस्पून वगैरे असे. मग आता ते टाकेल सकाळी आणि थोडेसे ते पण रोस्ट करायचे आणि मग टाकायचे. सो हे सगळं रोस्ट करून झालं आणि याला मला वाटतं मला मॅक्सिमम 15 ते 20 मिनटं लागले असतील एवढं सगळं रोस्ट करून घ्यायला. सो आता हे सगळं मी थंड करून घेते आणि हा सगळा पसारा झाला आहे. सो आता तो पण आवरून घेते. ही दोन्ही पिल्लं मस्तपैकी बसले त्यांना वाफ द्यायची होती संध्याकाळची परत. हा धुते. ह्या बाळांना परत वाफ द्यायची होती आता. सो पिल्लांना वाफ द्यायची होती त्यांनी वाफ पण घेतली आणि पप्पांनी आमचं मोठं काम केलं आहे. पप्पांनी आज आमच्या बाळांना वाफ दिली आहे ना. वाफ घेतली ना बाबू तू कशी घेतली असं करून घेतली. नाकाला कुठं लावलं होतं ते कुठं लावलं होतं इथे लावलं होतं. तू घेतली का तुझ्या हाताने घेतली सांगितलं सांग हाताने घेतली म्हणा मी असं. सर्विंग मस्त हुशार झालं तरी त्याच्या हाताने घेतली वाफ. सो चला आजचा ब्लॉग असा काही होता. दिवसभराची जी काय धावपळ होती ती दाखवली तुम्हाला आणि सकाळचा जो काय माझा स्पीडमध्ये काम करायचं चालू होतं ना तर ते असं नेहमी कधीच होत नाही विकेंडच्या वेळेस. सो ते पण मी फास्टमध्ये करून घेतलं कारण दुपारी मग परत तिकडून आल्यावरती मला सगळं बनवत बसायला लागलं असं. सो थोडा वेळ आधी त्रास घेतला तर त्यानंतर मग त्यानंतर जरा आरामात गेला. सो मग तेवढं सगळं आवरलं त्यानंतर मग घरातलं सगळं आवरून घेतलं. सो आत्ता पाणी आहे पण उद्या सांगता येत नाही जाईल की काय त्यामुळे उद्या सकाळी पण लवकर उठून आवरावं लागणार आहे. आणि ही दोन्ही पिल्लं तर काय मस्त आता खेळला. आत्ता वाजले फक्त 11 वाजले. त्यांना 12-12:30 होणार आहेत कारण उठलेत लेट दोघं पण आणि मस्तपैकी बसले ते आहे ना. झोप आली झोपायचं का झोपायचं तर नाव घेणार नाही. सो चला आता भाजणी बनवून झाली आहे. उद्या ती दळायला द्यायची आहे आणि मग परवा मे बी मी त्याच्या चकल्या बनवेल कारण उद्या आहो घरात असल्यावरती काहीच कामं होत नाहीत. सो मग जे काय असेल तर ते मी परवाच बनवणार आहे. सो चला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इथपर्यंत आला आहे तर एक लाईक नक्कीच बनतो. चलो बाय भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.